शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये दोन मतप्रवाह आहेत। काँग्रेसमध्ये विलीन होण्याबाबत दोन मतप्रवाह असल्याची सूत्रांची माहिती आहे। पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करा एका गटाची मागणी आहे, तर दुसऱ्या गटाचा विलीनीकरणाला ठाम विरोध आहे। राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा यामुळे आता रंगू लागलेली आहे। प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, या संदर्भातले सविस्तर तपशील देतील। संदीप। विक्रांत, ज्यावेळेला तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं होतं, त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा जी आहे ती राज्याच्या राजकारणामध्ये होती। मात्र ती अखेर मागे पडली। दोन्ही पक्षातल्या नेत्यांकडून सांगण्यात आलं की कुठल्याही परिस्थितीत विलीनीकरण होणार नाही। मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची सध्याची राज्यातली परिस्थिती पाहिली आणि केंद्रातली पाहिली, म्हणजे आमदारांची आणि खासदारांची संख्या पाहिली, तर मधल्या काळात एक चर्चा सुरू झाली होती की काँग्रेसमध्ये शरद पवारांचा पक्ष विलीन होऊ शकतो। त्या संदर्भातल्या ज्या काही अटी शर्ती असतील शरद पवार यांच्या, त्या काँग्रेसकडून पूर्ण केल्या जातील। गांधी घराण्यातल्या एका व्यक्तीसोबत थेट बोलणं शरद पवार यांचं झाल्याची माहिती जी आहे ती पुढारी न्यूजनं देखील दिलेली होती आणि त्यामुळेच आता पुन्हा एकदा ही चर्चा सुरू झाली आहे। मात्र आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांच्या दोन मतप्रवाह पाहायला मिळत आहेत। एका गटाचा ठामपणे विरोध आहे की काँग्रेस सोबत जायला नको आणि दुसरा गट मात्र म्हणतोय की काँग्रेस सोबत जाऊन काँग्रेसमध्ये पक्ष विलीन करावा। कारण पक्षाचं चिन्ह आणि नाव ज्यावेळेला निवडणूक आयोगानं असेल किंवा सुप्रीम कोर्टानं असेल अजित पवारांना दिलं होतं, त्यानंतर पक्षाला अनेक संकटांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं होतं आपल्याला माहिती आहे। आणि आताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा 24 सालच्या विधानसभा लोकसभा निवडणुका असतील, मोठ्या प्रमाणामध्ये पक्षाचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळेच एक गट असा म्हणतो की काँग्रेसमध्ये पक्षाचं विलीनीकरण करावं, मात्र दुसऱ्या गटाचा नकार आहे। मधल्या काळामध्ये तर असं होतं की एनडीए मध्ये देखील पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होऊ शकते, मात्र आता त्या दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार नसल्यामुळे ती चर्चा तुर्तास तरी थांबलेली आहे असं म्हणता येईल। मात्र काँग्रेसमध्ये विलीन करायला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या दोन मतप्रवाह पाहायला मिळत आहेत। धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।